राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, त्याचप्रकारे त्यांना वस्त्राची आणि निवाऱ्याची सुद्धा आवश्यकता असते. तर मानवाला निवाऱ्याची आवश्यकता कशी भासली आणि त्यांनी त्याच्यासाठी काय काय प्रयत्न केले हे आपण या पाठात अभ्यास करू. ठीक आहे. तर आज आपण निवारा हे गाव या घटकातून उपघटक निवारा हा अभ्यास करणार आहोत. निवारा म्हणजे काय तुम्हाला सांगते. निवारा निवारा म्हणजे एक छोटीशी इमारत किंवा झाकलेली जागा जी आपल्याला दूषित हवामानापासून किंवा धोक्यापासून वाचवण्यासाठी बनवली जाते. उदाहरणार्थ आपली शाळा ही आपला काय आहे निवारा. कारण आपली शाळा ही आपल्या उन्हापासून थंडीपासून पावसापासून रक्षण करते की नाही. हो ना. तर मुलांनो, पाचवा पाठात आपण अभ्यास केलेला होता की शक्तिमान मानवाने वातावरणाशी जोडून घेण्यासाठी स्वतःमध्ये काय काय बदल केले आणि त्याने कोणत्या वस्तूंचा वापर केला. तर त्यावेळी युरोपमध्ये वातावरण हे कसं होतं, अतिशीत होतं. अतिशीत म्हणजे काय. अशा वातावरणाशी जोडून घेण्यासाठी त्याने अग्नीचा वापर केला आणि त्याच प्रकारे त्याने तो गृहामध्ये वस्ती करायचा. का करायचा, कारण जेणेकरून ते थंडीपासून त्याचं रक्षण होईल. आणि त्याच प्रकारे तो अग्नीचा वापर हा अन्न घालण्यासाठी करू लागला आणि तांब्याचे कपडे घालू लागला. का, कारण थंडीपासून त्याला रक्षण होईल. आणि या सर्व गोष्टीमुळे काय झालं, तर जे युरोपमध्ये वातावरण होतं, जे थंड वातावरण होतं, त्याचं काय झालं, त्याचं रक्षण झालं. पण तेवढेच त्याला पुरेसे नसावे. म्हणजे कोणाला, कोणत्या मानवाला, तेवढेच त्याला पुरेसे नसावे. जनावरांची कातडी वापरून दोन खोल्यांचा उभं करून इथं चित्र आपण बघू शकतो. तो निघाला बरा इकडे गरज असेल तिथं, म्हणजे ज्या ठिकाणी थंड वातावरण नसेल किंवा ज्या ठिकाणी गुहा नसतील त्या ठिकाणी सुद्धा तो घर बांधला, वस्ती करू लागला. पाठ सगळ्यांना समजलाय, थोडक्यात सांगितलंय पण समजलंय का, समजलंय का, व्यवस्थित समजलंय. मला आधी समजलंय का पाठ, इतिहास समजलंय.